मित्रांनो, आपण SIRचा जो फॉर्म आहे तो ऑफलाईन पद्धतीने सरांकडे दिला, परंतु तो त्यांनी ऑनलाईन केला का नाही हे आपल्याला नेमकं पुढे कळणार. बघा, तुम्ही जरी ऑफलाईन फॉर्म दिला असेल आणि जर तो फॉर्म त्यांनी ऑनलाईन नसेल केला तर तुमचा ऑफलाईन फॉर्म देऊन कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही आणि तुमचं जे नाव आहे ते ऑटोमॅटिक मतदानातून कट होणार आहे. त्यामुळे बघा, तुम्ही जर ऑफलाईन जर फॉर्म दिला असेल तर तुम्ही एकदा नक्की चेक करा त्या सरांनी ऑनलाईन केला का नाही. या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की हा जो फॉर्म आहे आपण दिलेला तो ऑनलाईन सरांकडून सबमिट झाला का नाही हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. व्हिडिओ हा फार महत्त्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणखी देखील तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण आजच कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जे मोबाईलचं क्रोम ब्राउझर आहे ते काय करायचं, ओपन करून घ्यायचं आणि त्यामध्ये सर्च करायचंय वोटर पोर्टल. सर्च करून घेण्यात बघा ECIची पहिली वेबसाईट आहे वोटरची, तुम्हाला काय करायची आहे, ओपन करून घ्यायची आहे. ओपन झाल्यानंतर बघा सगळ्यात पहिलं ऑप्शन दिसतो तुम्हाला फिल इन्युमरेशन फॉर्म, यावर काय करायचं आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर असेल किंवा वोटर ID कार्ड असेल त्याचा नंबर टाकून कॅप्चर टाकून काय करायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे. कॅप्चर टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTP या पर्यायावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जो पण मोबाईल नंबर टाकला असेल त्यावर एक OTP येईल, तो OTP यामध्ये तुम्ही काय करायचं आहे आणि टाकून घ्यायचं आहे. आता बघा, जर तुम्ही अगोदर जर अकाउंट नसेल तर तुम्ही काय करायचं, साइन अप करून जा अकाउंट म्हणून त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. आता बघा, आपला जो OTP आहे तो OTP आला, आपण काय करतो, OTP टाकून घेतो. OTP टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय लॉग इन या पर्याय काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये तुमचं जे राज्य आहे ते राज्य काय करायचं, आपल्याला निवडून घ्यायचं. राज्य निवडलं तर बघा तुमचा जो इपिक नंबर म्हणजे मतदान कार्डचा नंबर आहे तो यामध्ये काय करायचं, तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. इपिक नंबर टाकून घेतलं तर सर्च या पर्यायावर काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्या समोर जी आपली पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला येऊन जाणार आहे. आता तुम्ही यामध्ये बघू शकता की आपला फॉर्म जो आहे तो आणखीन पण आपले जे BLO आहे त्यांनी भरलेलं नाही. इथं BLOचं नाव येऊन जाईल. इथं आपण खाली मोबाईल नंबर टाकून सेंड OTP सुद्धा करू शकतो आणि त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो देखील आपल्या यामध्ये दिलेला आहे. त्यावर आपण कॉल करून आपला जो फॉर्म आहे तो ऑफलाईन आपण द्यायचा आहे. आणि जर तुम्ही अगोदर फॉर्म दिला असेल, 2-4 दिवस झाला असेल आणि जर तुमचा फॉर्म भरला असेल तर पुन्हा त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरायला